नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी साहित्य संग्रह या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत माझा आवडता ऋतू पावसाळा हा निबंध. उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हाने जेव्हा धरणी भाजून निघते, नदी नाले कोरडे पडतात आणि पक्षी प्राणी व्याकुळ होतात, तेव्हा आकाशात काळे ढग जमा होऊ लागतात. चातक पक्षाप्रमाणे सर्वजण ज्याची वाट पाहतात तो ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाळ्याचे आगमन होताच सृष्टीचे रूप पालटते. मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जेव्हा मातीवर पडतो तेव्हा जो सुगंध येतो तो जगातील कोणत्याही अत्तरापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणूनच पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. पावसाळा सुरू झाला की निसर्ग जणू हिरवा शालू नेसल्यासारखा दिसतो. सुकलेली झाडे पुन्हा टवटवीत होतात. डोंगर दऱ्यातून दुधाळ रंगाचे धबधबे कोसळू लागतात. सगळीकडे हिरवेगार गवत उगवते. जणू पृथ्वीने हिरवी मखमल अंथरली आहे असे वाटते. बागेत रंगीबेरंगी फुले फुलतात आणि रानात मोर आपला पिसारा फुलवून थुई थुई नाचू लागतो. बेडकांचे डराव डराव आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात एक वेगळाच उत्साह भरतो. पावसाळा हा केवळ निसर्गासाठीच नाही तर आपल्या अन्नदात्यासाठी म्हणजेच शेतकऱ्यासाठी आनंदाची पर्वणी असतो. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावतो. नांगरणी पेरणीच्या कामाला वेग येतो. पावसाच्या पाण्यावरच आपल्या देशाची शेती अवलंबून आहे. जेव्हा पाऊस वेळेवर पडतो तेव्हा शेतात धान्य डोलू लागते आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. पाऊस हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. पावसाळ्याशी आपल्या सर्वांच्या बालपणीच्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. पाऊस सुरू झाला की शाळेला सुट्टी मिळण्याची आशा, पावसात भिजण्याचा आनंद आणि कागदाच्या होड्या करून साचलेल्या पाण्यात सोडणे, हे सुख शब्दात मांडता येत नाही. गरम गरम कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेत पावसाच्या सरी पाहण्यात एक वेगळीच मजा असते. इंद्रधनुष्याचे दर्शन होणे हे तर लहान मुलांसाठी एक मोठे कुतूहल असते. पाऊस हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. वीज निर्मितीसाठी आणि कारखान्यांसाठीही पावसाच्या पाण्याची गरज असते. नद्या, तलाव आणि धरणे पावसानेच भरतात. निसर्गाचे चक्र टिकवून ठेवण्यासाठी पावसाळा अत्यंत महत्त्वाचा आहे. झाडे लावणे आणि ती जगवणे हे पावसाळ्यामुळेच शक्य होते. पावसाळा जितका सुखद असतो तितकाच तो कधीकधी त्रासदायकही ठरू शकतो. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येतो, ज्यामुळे शेतीचे आणि घरांचे नुकसान होते. जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढते आणि डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छता राखणे आणि उकळलेले पाणी पिणे गरजेचे असते. निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून आपण पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. पावसाळा हा ऋतू आपल्याला नवचैतन्य आणि जगण्याची नवी उमेद देतो. तो केवळ पाणी देत नाही तर माणुसकी आणि प्रेमाचा वर्षाव करतो. कवी आणि लेखकांसाठी तर पावसाळा ही एक मोठी प्रेरणा आहे. रिमझिम पडणाऱ्या सरी मनाला शांती देतात. अशा या चैतन्यमयी पावसाळ्याची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. खरंच पाऊस पडला की मन प्रसन्न होतं आणि जीवन आनंदी होतं. मित्रांनो, निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.